श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत तिळाच्या करंज्या. त्यासाठी आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो आता आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. आणखीन अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. व अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. तो पण आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत. थोडासा खट्टा सोडा टाकणार आहोत. मग थोडंसं टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घेणार आहोत. गरम तेल थोडं थंड करून घेतलेलं आहे. 2 चमचे ते आपण मिक्स करणार आहोत. व आता पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत करंज्यासाठी. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडसरही नाही करायचं. बारीक रवा घेतलेला आहे इथं. हे पहा, आपलं पीठ असं व्यवस्थित असं मळून तयार झालेलं आहे. छान असं हे एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचं भिजण्यासाठी 15-20 मिनिटं. आता आपण तोपर्यंत करंज्याचं सारण बनवून घेणार आहोत. सारणासाठी आपण इथं तीळ घेतलेले आहेत. ते असे व्यवस्थित भाजून घेणार आहोत कढईमध्ये. व्यवस्थित असं हलवून मस्त छान हवरी भाजून घ्यायची. छान असं मस्त भाजलेली आहे हवरी. छान तळतळ आवाज पण यायला लागलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत व थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. पण या हवरी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. यामध्ये आत्ताच गूळ टाकायचं नाही, अगोदर मिक्सरला बारीक करून घ्यायचे. मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण बारीक केलेला गूळ टाकणार आहोत. अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गूळ घ्यायचा.
थोडासा कमी घातला तरी चालेल, जास्त गोड नाही आवडलं तर. आता आपण हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. सर्व मिश्रण अशा प्रकारे गूळ घालून आपण बारीक करून घेतलेलं आहोत. आता आपण याच्या करंज्या तयार करणार आहोत. अशा प्रकारे पीठ भिजलेलं आहे. आता आपण याची करंजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण असं गोल उंडा तयार करू. आता आपण याची लाटू लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण लाटी लाटून घेतलेले आहे. आता या साच्यावरती आपण हे असं टाकून घेणार आहोत व हे मिश्रण असे भरून घेणार आहोत. जास्त नाही भरायचं, नाहीतर करंजीची चव छान लागत नाही. अशा प्रकारे दाबून घेणार आहोत व हे साईडचे सर्व पीठ असे काढून घेणार आहोत. आपली करंजी तयार झालेली आहे छान अशी. ज्यांच्याकडे साचा नाहीये त्यांनी अशा प्रकारे हातावर करंजी भरून घ्यायची आहे. अशा हातावरती लाटी लाटून घेतलेली टाकायची आहे व त्यामध्ये असं सारण भरायचं आहे. अशा प्रकारे सर्व करंजीचे तोंड दाबून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व चांगल्या पद्धतीने दाबून घेतल्याच्या नंतर अशा पाटावरती टाकून असं त्याला दाबून घ्यायचं आहे व या चमच्याच्या साहाय्याने असे कट करून घ्यायचं त्याची कड. करंजी आपले हे कढईमध्ये आता करंज्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण या तयार करंज्या सोडून घेणार आहोत. टम्मा अशा फुगायला लागलेल्या आहेत. छान अशा प्रकारे आपण करंज्या तळून घेणार आहोत. बघा असे छान अशा पांढऱ्या शुभ्र अशा टम्म फुगणाऱ्या करंज्या झालेल्या आहेत. मस्त असे छान. अशा करंज्या तळलेल्या आहेत. आता आपण या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या पाहू शकता कशा छान अशा तळून झालेल्या आहेत. टम फुगून आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत. कशा मस्त पांढऱ्या शुभ्र टम्म फुगलेल्या आहेत सर्व करंज्या. या पद्धतीने तुम्ही एकदा जरूर ही रेसिपी करून पहा. कशी टम्म अशी फुगलेली आहे करंजी. मस्त छान अशी खायला पण एकदम छान झालेली आहे. मस्त.